मी म्हणजे अन्यायाविरुद्ध लढतीये. ते माझ्या पोराचं काही नव्हतं आणि मी तर कधी ह्यांच्या खिलाफ जाणार पण नव्हते. पण यांनीच अशी वेळ आणली माझ्यावर, की ते करणं मला आता भागच आहे. मी नाही सहन करू शकत ह्यांचा अन्याय. ते म्हणतायत, की "अंधेकर का नाम, नेकी का काम." त्यांनी काय कामं केलीत अशी? त्यांनी लोकांची घरच उद्ध्वस्त केली. त्यामुळे ह्यांना म्हणजे गैरवापर करून देऊ नकातच. हे आता लोकांनी ठरवायचे, की त्यांना निवडून आणायचे का नाही. कारण का त्यांनी खूप अशी कामं केलीत, की म्हणजे असं लोकांना दिसतंय ते गरिबांची कामं करतात आणि वरून अशी कामं करतात. गरिबांना घरं वगैरे दिली म्हणजे झालं का सगळं? तर नाहीच. तसं प्लीज आता तरी लोकांनी डोळे उघडावे हेच मला वाटतं. त्यांना मतदान करू नका आणि कुठल्या पक्षाने त्यांना तिकीट देऊ नका. ते खूप गैरवापर करतात, लोकांचा फायदा घेतात. हे लोकांना अजूनही समजत नाही. अपक्ष लढून द्या, पण सत्तेची पॉवर त्यांच्या हातात येऊ नका देऊ. ते लोकांच्या मतदारांचा गैरवापर करतात, हे मी म्हणतीये. आणि मी विरोध ह्यांना का करतीये? कारण का हे अशी कामं करतात. आज माझ्या मुलापर्यंत आले. आजपर्यंत असे किती केसेस झाले. आखाडेचा खून केला, ते विजय निंबाळकरचा, परत गणेश काळेचा, परत माझ्या मुलाचा. माझ्या मुलाचं तर कशात काही नव्हतं. गणेश काळेचं पण कशात काही नव्हतं. त्याची पण आज पोरं उघड्यावर पडली. त्यामुळे ही लोकांची घरं उद्ध्वस्त करू शकत नाही ना. त्याच्यामुळे मला विरोध आहे त्यांच्यावर. आणि हां, परवानगी दिली त्यांना, ते चांगलं. पण त्यांनी अर्ज भरायला पण आले, तर त्यांनी शांत यायचं होतं. गपचूप अर्ज भरायचा होता. हे काय घोषणाबाजी करत, मी काही केलंच नाही असं. विजय निंबाळकर, निखिल आखाडे, गणेश काळे आणि आयुष कोमकर. म्हणजे एवढे खून करून सुद्धा ते असे ओरडत येतात, की मी काही केलंच नाहीये. मी खूप धुतल्या तांदळाचा आहे. तर तसं नाहीये. मी त्यांच्या घरातलीच आहे, मला सगळं माहितीये. म्हणून मी आज सांगते. आणि मी हे कधी बोलणार पण नव्हते. पण आज माझ्या मुलावर वेळ आली, सगळं आयुष्य संपवलं त्याचं, म्हणून मला हे बोलणं भाग पडते.